समानंद महाराज की जय। गण गण गणात ओम गं गणपतये नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः दैवी सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। अनंत कोटि ब्रह्मा योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। एकदा प्रेमाने म्हणा जय गजानन, आनंदाने म्हणा, महाराजांच्या चरणी म्हणा, रुपाली ताईच्या घरी म्हणा, चेहरा हासरा करून म्हणा, जोऱ्याने म्हणा जय गजानन। शेगावला जाऊया सर्वजण, शेगाव गण 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 गणात भोते म्हण, गण 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 गणात भोते म्हण। शेगावला जाऊया सर्वजण, शेगावला जाऊया सर्वजण, गण 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 गणात भोते म्हण, गण 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 बाबाच्या मंदिरात जाऊया, हार फुलाचा घेऊया, बाबाच्या हार तन मन धान करूया अर्पण, तन मन धान गण 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 गणात भोते म्हण, गण 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 गणात भोते म्हण। शेगावला जाऊया सर्वजण, शेगावला जाऊया सर्वजण, गण 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 गणात भोते म्हण, गण 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 गणात भोते म्हण, गण 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 गणात भोते म्हण। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज। सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना पैसा कमवण्याची चिंता बिलकुल नाही। चिंता कशाची आहे की डोक्यावर टेन्शन आहे, मन स्थिर राहत नाही आणि हासरा चेहरा विसरून गेले, ते सर्वात मोठं टेन्शन आहे। त्याचं कारण काय? कारण एक बरमोडा माझ्या मुलाने मला आणून दिला, बरमोडा माहिती आहे ना, त्याच्यावर लिहून होतं कंपनीचं नाव किल विल। इंग्लिश समजते ना? किल विल म्हणजे किल म्हणजे इच्छा, किल म्हणजे मारा, विल म्हणजे इच्छा। ज्या दिवशी तुम्ही इच्छेला मारून द्याल त्या दिवशी आनंद आनंद आहे। बोला जय गजानन। सर्वात गडबड तिथंच होत आहे। एका सेठजीने आपल्या दिवाणजीला विचारलं, आपला जो किती संपत्ती आहे सांग, किती प्रॉपर्टी आहे, किती बँक बॅलन्स आहे, किती एफडी आहे। दिवाणजीने म्हटलं मला काही चिंता नाही, तुम्ही असे जरी आता बसून आहे तसे जरी बसून राहिले तरी तुमचे 6 पिढ्या बसून खाऊ शकतात, इतकं तुमचा जो धन आहे। तो सेठजी विचार करायला लागला की 7व्या पिढीचं काय होईल। बोला जय गजानन। गडबड तिथंच होत आहे। आपल्याला वाटते मी गेल्यानंतर कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझी सुनबाई कशी राहील, कसं घर सांभाळाल, हे होईल ते होईल, असं कसं होईल। काही फरक पडत नाही, हे असंच राहणार आहे। आपण राहिलो का नाही राहिलो का महाराजांची अशीच पूजा होणार आहे, असाच महाप्रसाद होणार आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की मी करू नका। एका रेल्वे स्टेशनवर एक मांजर होती रुळाच्या बाजूला आणि रेल्वे उभी होती।
ती मांजर चालायला लागली तर रेल्वे चालायला लागली. ती मांजर थांबून गेली तर रेलगाडी थांबून गेली. ती पुन्हा चालायला लागली तर गाडी पुन्हा चालायला लागली. ती पुन्हा थांबली, गाडी थांबून गेली. तिला वाटलं का मी थांबत आहे, गाडी थांबत आहे, मी चालत आहे, गाडी चालत आहे, म्हणून ती पुन्हा चालायला लागली, गाडी चालायला लागली. ती थांबली पण गाडी काही थांबली नाही. तसंच आपलं आहे बघा. असं समजूच नका की मी हा मीपणा डोक्यातून काढून टाका. कारण करता करविता आपले महाराज बसलेले आहे. जे काही सांगायचं इथं सांगा. खुशी झाली यांच्या जो हासा, डोळ्यातून अश्रू काढा आनंदाचे. दुःख झालं यांच्याजवळ रडा, यांच्याजवळ तक्रार करा. असं का होत आहे महाराज? लोकांजवळ सांगाल तर लोक टिंगल उडवतील, महाराजांजवळ सांगाल तर महाराज आपल्याला आशीर्वाद देतील. एक तुमच्यासारखा भक्त होता, देवाला खूप मानणारा, खूप मानत होता. आणि त्याचा एक मित्र होता की देवाला बिलकुल मानत नव्हता, बिलकुल नाही, नास्तिक एक नंबरचा. हे दोघं एकदा अरण्यामध्ये जंगलामध्ये दोघे पायदळ जात होते. तितक्यात काय झालं की तो जो नास्तिक होता, तो देवाला मानत नव्हता, त्याच्या पायाला ठेच लागली. त्यानं खाली बघितलं तर एक एवशी पोटली होती, कापडाची थैली. त्याने ती थैली उघडली, त्याचे सोन्याचे नाणे होते. त्याने ते नाणे बघून आनंदाने म्हणून राहिला, अरे देव 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 करत राहत बा, तू देवदेव करत राहतो, मी देवाला बिलकुल मानत नाही आणि मला या ठेच लागली आणि इतकं धन मिळालं, इतका पैसा मिळाला. तो बिचारा काही बोलला नाही. तुमच्यासारखी माऊली होती, काय बोलणार आहे त्याला? चुपचाप थोड्या दूर गेले. थोड्या दूर गेल्यानंतर जो देवाला मानत होता त्याच्या पायाला काटा रुतला. काटा रुतला, त्याच्यातून रक्त निघायला लागलं. त्याने खाली बघितलं. तो पिणा मित्र म्हणायला लागला, घे, देवदेव करतो ना, मला पैसा मिळाला आणि तुला काटा मिळाला, त्याच्यातून रक्त निघत आहे, असा देवदेव करतो का? याला खूप वाईट वाटलं. थोड्या दूर गेल्यानंतर एक साधू बाबा मिळाले. त्या साधू बाबा असे होते की मस्तक्ष पाहिल्याबरोबर तुमचं भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ सर्व सांगत होते. त्या बाबाला यांनी विचारलं, महाराज बाबा असं का होत आहे? मला काय समजून नाही. मी इतकं देवदेव करत राहतो, मंदिरात जातो, पारायण करतो, पूजा करतो, आरती करतो, उपवास करतो आणि मला काटा रुतला. आणि हा बेटा देवाला बिलकुल मानत नाही आणि याला ते सोन्याचे नाणे मिळाले, असं कसं? तर ज्योतिष्य बाबांनी त्याच्याकडे बघितलं, त्या मित्राकडे बघितलं आणि म्हणायला लागले, मी जे म्हणतो ते बरोबर ऐका. त्या ज्योतिष्य बाबाने म्हटलं की हा जो तुझा मित्र आहे, याला या जन्मामध्ये राजयोग होता, हा राजा बनणार होता, परंतु देवाला मानत नसल्यामुळे याला एवढ्याशा नाण्यामध्ये संतुष्ट व्हावं लागलं. बोला जय गजानन. आणि तू बेटा तक्रार करतो देवाजवळ का मला पायाला काटा रुतला. अरे लेका, तुला आत्ताच मरण होतं तुझं, आत्ताच तुला ठेस लागून काटा लागून तू मरणार होता, परंतु देवदेव केल्यामुळे देवाने तुला वाचवलं आणि फक्त काट्यावर तू गेला. बोला जय गजानन. महाराजांची प्रचिती महाराज समाधिस्थ झाल्यानंतरही भरपूर आहे, आत्ताही आहे. मी काय सांगतो, मी तर प्रवचनामध्ये सांगू शकतो, तुम्ही प्रवचन करत नाही, तुम्ही सांगू शकत नाही, परंतु प्रत्येकाला महाराजांनी जीवनामध्ये असे असे अनुभव दिलेले आहे की ते वर्णन सुद्धा करू शकत नाही. ते जर नसतं तर हे सर्व झालं नसतं. कारण की देव आहे, महाराज आहे. महाराज समाधिस्थ झाल्यानंतर एक जयपूर नावाचं गाव होतं. ते जयपूर नाही, राजस्थानचं मोठं सिटी आहे ना, ते नाही, एक खेडगाव होतं ज्याचं नाव होतं जयपूर. तिथे एक राजपूतन बाई राहत होती. तिला 2 मुलं होते. त्या बिचारीला भूत प्रेतची बाधा झाली, किंकाळी मारत होती, केव्हा केव्हा खूप जेवायची, केव्हा केव्हा बिलकुल नाही जेवायची आणि केव्हा जोर जोराने ओरडायला लागायची. तिला खूप त्रास होता. ती दत्तात्रयाची भक्त होती. आपल्या वणीते आहे ना दत्तात्रय मंदिर, दत्तात्रय भगवंताची ती भक्त होती. एकदा तिला स्वप्नामध्ये देवानी, तुम्ही महाराज महाराज म्हणताना आता सांगतो बघ तुम्हाला, देवानी दत्तात्रय भगवान तिच्या स्वप्नात आले आणि देवानी काय म्हटलं माहित आहे? अरे बाई, शेगावला एक महासंताची समाधी आहे, ते कोण? गजानन महाराज. तिथं तुझी भूत प्रेतची बाधा बिलकुल चालली जाईल आणि तुला काहीच होणार नाही, काही घेण्याची गरज नाही. सकाळी उठल्याबरोबर तिने चौकशी केली, शेगाव कुठं आहे, शेगाव कुठं आहे. त्या काळातली गोष्ट आहे, 1912ची. महाराज समाधीस्थ 1910 मध्ये झाले होते, 1912ची गोष्ट आहे. ती आली. रामनवमीचा उत्सव होता, चैत्र शुक्ल पक्ष प्रथम पासून तर नवमी पर्यंत 9 दिवस उत्सव होता आणि धूमधडाक्यानं चालतो. तुम्हाला माहित आहे शेगाव मध्ये. आता रामनवमीचा दिवस ही छोट्या छोट्या 2 मुलांना घेऊन
त्या गर्दीमध्ये इतकी गर्दी, कीर्तन सुरू झालं, आरती सुरू झाली. तिथं समाधीकरिता बांधकाम करण्याकरिता मोठमोठे दगडाचे खांब आणलेले होते. 5 फूट जाड आणि 1.5 फूट लांबीचे ते खांब. आणि उत्सव सुरू असल्यामुळे ते खांब असे भिंतीला टेकून ठेवले होते. उत्सव सुरू झाला, गर्दी सुरू झाली, महाआरती झाली. आता प्रसादाची ओढ, प्रसादाकरिता सर्व लोक धावायला लागले. या बाईला बिचारीला धक्का दिला मागच्या व्यक्तीने. ही जाऊन कुठं पडली? ते खांब जे ठेवून होते तिथं पडली. आणि ते सर्वच्या सर्व खांब इतके 5 फूट जाड, 1.5 फूट लांब, ते सर्वच्या सर्व खांब या बाईच्या अंगावर पडले. आणि ते छोटे छोटे 2 चिमुकले मुलं होते त्यांच्या अंगावर पडले. लोकांनी म्हटले बाई मेली आणि ते मुले मेले छोटे छोटे. आता खांब उचला आणि यांना कशासाठी? पीएम साठी घेऊन जा, पोस्टमॉर्टम. हे तर काही राहिले नाही. आता खांब उचलले. ती बाई बेशुद्ध होती, तिला सर्वांनी उचललं. आणि डॉक्टर लोबो म्हणून एक ख्रिश्चन बाई होती, डॉक्टरनी, ती शेगावला होती, तिच्याकडे घेऊन गेले. तिनं पूर्ण तपासणी केली. त्यानंतर ती म्हणायला लागली की असं कसं होऊ शकते? पहा, कोण म्हणत आहे? डॉक्टर म्हणत आहे, असं कसं होऊ शकते हो? तुम्ही म्हणता की इतके खांब होते, ते दगडाचे खांब या बाईच्या अंगावर पडले, या चिमुकल्या मुलांच्या अंगावर पडले आणि यांना काहीच इजा झाली नाही. काही ऑपरेशन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. साधी पट्टी सुद्धा लावायची गरज पडत नाहीये. ही किमया कोणाची होती? आपल्या महाराजांची. म्हणून आणि खांब कशाला पडले तिच्या अंगावर? याच्यासाठी की तिच्या अंगामध्ये जे भूत प्रेत बाधा होती ती पार निघून गेली. आनंदाने आपल्या जयपूर ग्रामी गेली आणि तिथे आनंदाने राहायला लागली. बोला जय. 7-8 मिनट में बताता